हॅलो फ्रेंड्स, आज आपण राजमाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी रात्रभर राजमा हे भिजत ठेवले होते आणि सकाळी त्याला कुकरमधून 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थितपणे उकडून घेतलेलं आहे। बघा इथे व्यवस्थित आता शिजलेले आहेत हे। कडक नको राहायला, व्यवस्थित मऊसर असा शिजला पाहिजे। त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं आता तेल घेणार आहे आणि त्यामध्ये जिरा मोहरीचा मी थोडासा तडका लावणार आहे। त्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडीशी हळद, त्यानंतर मी इथे मिक्सरमधून टमाटे हे काढून घेतले होते, तर त्याचं सार मी इथे याच्यामध्ये ॲड करणार आहे। कोणत्याही भाजीमध्ये टमाट्यामुळे एकदम वेगळाच त्याला स्वाद येतो, तर मी इथे ॲड केलेला आहे। त्यानंतर आता मी इथे जिंजर गार्लिकची पेस्ट ॲड करणार आहे आणि लाल तिखट, त्यानंतर थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे। आणि थोडंसं चवीनुसार मीठ। जे आपण राजमा भिजवलेलं पाणी असतं ते पण आपण थोडं साईडला काढून ठेवायचं, कारण ग्रेव्ही बनवताना आपण ते पाणी तिथं यूज करणार आहोत। मी ते साईडला ठेवलं होतं पाणी, मी तेच इथे यूज करते। ग्रेव्ही आपली तयार आहे। यामध्ये थोडंसं अजून तुम्हाला पातळ हवी असेल तर पाणी टाकून घ्या। मी थोडंसं इथं पाणी ॲड करणार आहे आणि थोडीशी त्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर इथे राजमा मी याच्यामध्ये ॲड करते। व्यवस्थित हलवून घ्या याला। थोडंसं अजून त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे। आपण 10 मिनिट्स करता याला असंच ठेवणार आहे। भाजी आपली तयार आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, थोडंसं मिक्स करून घ्या आणि एकदम स्वादिष्ट, अगदी सोप्या पद्धतीची आणि लवकर बनते ही भाजी। तर तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू।